महान शिवसंत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांचा ज्ञानबोध ग्रंथ, त्या ग्रंथाला सुरुवात. श्री गणेशाय नमः. आता निरोपो ज्ञानबोधो गुरु शिष्य संवादो, ऐकताची परमानंदो श्रोत्या होय. शीशे विनविलेसी गुरुप्रतिम, स्वामी परिसा ऐक विनती. ज्ञान ते कास्यासी मनती, ते कोणे परिचय. ऐकोनी शिष्याचे वचन, श्री गुरु बोलती ऐक सावधान. वस्तूचे जाण नोहे ज्ञान, शिष्य राया. प्रपंचाचे निरसन, करोनी जाणीजे आत्मखुन. तया नाव ज्ञान जान पुत्रा. पिंड ब्रह्मांडाचा जाडा, करोनी पाहि जीव शिवासा निवाडा. मग जे जाणी जे पुढा, त्या नाव ज्ञान. सदचिद तिसरे आनंद पद, याचा निर्णय जाणे जे विशद. तया नाव ज्ञान. मी कोटी लकोन, कवन मूळ स्थान. ऐसी आपुली कळ लिखून, त्या नाव ज्ञान. अज्ञान लक्षण. शिष्य म्हणे जे निरोपिले, ते ज्ञान मज मानले. आता अज्ञान निरोपिले कवने परी. श्री गुरु म्हणती ऐका ज्ञानाची स्थिती. ऐकोनी कंटाळा धरी चित्ती, त्यागावया. अपन्यासी नेनने, सदा भेद वर्तने. देह बुद्धी असने, त्या नाव अज्ञान. सदा अविद करणे, जाणिवे न फुगणे. मान झाली आगमने, त्या नाव अज्ञान. प्रपंच साच मानणे, विषय सुख वर्तने. वैराग्य सुख निंदणे, त्या नाव अज्ञान. वर्णाश्रमाचा अभिमान, अज्ञाहून उत्तम कोण. मने आम्हीच जाणो ज्ञान, त्या नाव अज्ञान. आम्ही वेदशास्त्री संपन्न, आमुचे श्रेष्ठ दर्शन. इतर ते मानी ऊन, त्या नाव अज्ञान. सदा काम क्रोधाचा घुमाड, गृहदाराचे बहुकोड. संसार सुख मानी गोड, त्या नाव अज्ञान. वैराग्य लक्षणम. शिष्य म्हणे गुरुदेवा, बरवा निरोपिला ठेवा. आता वैराग्याचा यावा, सांगे जोजी स्वामी. ऐकोनी शिष्याची वाणी, श्री गुरु बोलती कृपादानी. निरसोनी कामनामनी, त्या नाव वैराग्य. जे जे भक्ती क्रिया कर्म करणे, त्याची फळाशा सांडणे. भुक्ती मुक्ती न इच्छने, त्या नाव वैराग्य. इंद्रपद घे म्हणती, 14 भुवनीचे राज्य देती. परनीलग त्याचे चित्ती, तया नाव वैराग्य. आदिभूत अध्यात्म आदिदैवत, जे निगुत तिहींच्या अधिकारात. नावडे काही पदार्थ जात, तया नाव वैराग्य. दिसत पदार्थ नासत, मनोन काहींच ना इच्छित. सर्वदा संतुष्ट असत, त्या नाव वैराग्य. संसारी तरी असत, परिवृवितया पस्तीस. सर्व अनित्य जाणून उदास, वर्त त्या नाव वैराग्य. तव शिष्या म्हणे श्री गुरुशी, तुम्ही बरवी निरोपिले वैराग्यासी. आता निरोपावी भक्तीसी, ते कोणे परिचय. भक्ती लक्षणम. तव श्री गुरु बोलती, ऐक शिष्य सुमती. सांगे न परम भक्ती, जे परब्रह्म पाविजे. प्रथम तरी गुरु भक्ती, जेने अनन्य भावी सेवावृत्ती. करोनी गुरु ते संतोषविती, मग प्रसन्नता तयाची. प्रसन्न होऊनी वस्तु बोधिती, स्वयं तद्रूपची करीती. मग भक्ती पंथी लाविती, ऐक्यत्वतया.
देव होनी देवा भजिजे, शिव शिवनीची योजिजे, आपुले आपण सुख घेईजे, सर्व आपण मनोनी, जे जे देखिजे भूत मात्र, ते देवजिजे आत्मसूत्र, सर्व जाणिजे एकत्र, तया नाव भक्ती, ब्रह्म आदि करोनी मत्स्य पर्यंत, ऐकची मानुनी जीव जात, वेद सांडोनी संतोषवित, तया नाव भक्ती, निष्काम बुद्धी भक्ती किजे, फळाशा सांडोनी दिजे, येणे नैराश्य भजिजे, तया नाव भक्ती, आत्मभावे सर्वास भजिजे, काया मनी वाचा सर्वा संतोष विजय, उत्तम मध्यमन निवडिजे, तया नाव भक्ती, आलिया मागत्या वा कोणी, वैरी अथवा सज्जन गुणे, विन्मुख न होईजे भक्तपणी, तया नाव भक्ती, जीवातळी जीवांतरी, तुकी तया सुख करी, सुखिया देखोनी सुखाभ्यंतरी, तया नाव भक्ती, जया याती सजन्मिजे, तया याती जे विधियुक्त कर्म किजे, कर्तेपणाचा पूज सांडिजे, तया नाव भक्ती, जपतप धारणा ध्यान किजे, वेदशास्त्र पुराणे वाचिजे, परिफळाशा सांडोनी किजे, तया नाव भक्ती, आता भाऊ काय बोलू जे जे किजे, ते निष्काम बुद्धी गुरुसी अर्पिजे, येणे परिशुद्ध भक्ती जाणिजे, शिष्यराया तत्वमसि विवरम त्वं पदलक्षणम, ऐकोनिया परम भक्ती, शिष्य संतोषला चित्ती, मग कर जोडून विनंती, श्री गुरुसी करे, त्वं पदाची स्थिती कैसी, तत्पद मनावे कासी आसी, असे पद बोलिजे कासी आसी, ते निरोपावे स्वामी, तव श्री गुरु म्हणती शिष्यासी, आधी त्वं पद ऐक विस्तारसी, मग तत्पद असी पदासी, रूप करू बापा, त्वं पद म्हणजे दोन्ही भाग, सबळांश आणि लक्षांश चांग, ऐसे दोन्ही अंगीच अंग, त्वं पदाचे स्थूळ सूक्ष्म कारण, चौथा जाणीचे महाकारण, हे चारी देह संबळांश दान, त्वं पद चौदेहाचारी अवस्था, जागृती स्वप्न सुषुप्ता, चौथी तुर्या जान तत्वता, हाई सबळांश त्वं पदाचा, चौ अवस्थेचे चारी अभिमानी, विशु तेजशु प्राज्ञ मिळोनी, चौथा प्रत्यगात्मा नेमुनी, हाई संबळांश त्वं पदाचा, चारी वेद चारी अवस्था, चारी अभिमानी जान तत्वता, आ सबळांश बोलीजे निरुता, त्वं पदाचा बापा, आता लक्षांश तो कोण ऐक, सूक्ष्म स्थूळ मी नव्हे देक, कारण महाकारण माईक, मी साक्षीयाचा लक्षांशू, मी जागृती ना स्वप्न, सुषुप्ती ना तुर्या जान, मी चौ अवस्थेचा साक्षी आपण, ऐसा जाणतो लक्षांशू, विश्व तेजशु प्राज्ञ, चौथा प्रत्यागात्मा जान, मी चौ अभिमानियाचा साक्षी आपण, ऐश जाणतो लक्षांशू, ऐशी जाणती ही कळा चौ देहाची, तेची कोण जाणोनी लक्षांशासी, ऐशी स्थिती निरूपिल त्वं पदाची, शिष्य संज्ञा तत्पद लक्षणम, शिष्य मनीषी सद्गुरुदेव, तुम्ही त्वं पद निरूपिले बरव, आता तत्पद बरवे सांगावे, निर्णय करुणी स्वामी, तव श्री गुरु बोलत कृपानिधी, ऐक शिष्या सद्बुद्धी, तत्पद बोलीजे द्विविधी, शबलांश शुद्धांश, तत्पद ईश्वराचे स्थूळ देह, ते हे ब्रह्मांड पंचभूतिक पाय, ते तिची उत्पत्ती अवस्था पाहे, ते जाणोनी शिष्यराया, ब्रह्मांड देह उत्पत्ती अवस्था, ते तिचा अभिमानी ब्रह्मा निरुता, हा संबळांश दान तत्वता, तत्पदीचा हिरण्यगर्भ तत्पद ईश्वराचे, लिंग देह बोलीजे तयाचे, ते घडिले पंचकृत भूतांचे, दुसरे देह तत्पदीचे, ते तिची स्थिती अवस्था बोलीजे,
ते विष्णू अभिमानी बोलिजे, हाई सबळांश मानिजे. तत्पदीचा महत्त्व तत्पदैश्वराचे, कारण देह बोलिजे तयाचे. तिसरे देह तत्पदीच जान शिष्या, कारण देहाची प्रलय अवस्था. ते तिचा अभिमान रुद्र निरुता, ते सबळांश पानिजे तत्वता. तत्पदीचा अहम ब्रह्म मनिजे जे मूळ माया, ते तत्पद ईश्वराचे महाकारण काया. परब्रह्मी नवतीत उठली वाया, ते चौथे देह तत्पदीचे. ते तिची अवस्था साक्षिणी, सर्वेश्वर जानिजे अभिमानी. आई सबळांश जानिजे मुनी. तत्पदीचा चारी देह चारी अवस्था मिळोनी, चहूंचे चारी अभिमानी. हा सबळांश बोलिजे मुनी. तत्पदीचा आता तत्पदीचा लक्षांशू, निरोपू ऐक विशेषू. ऐकताची होय प्रकाशू, परब्रह्मीचा मी ब्रह्मांड ना येण्य गर्भीचा. महत्त्व ना मूळ मायेचा, जो साक्षी चौदेहाचा. तो लक्षांश बोलिजे, मी उत्पत्ती अवस्था ना स्थितीचा. प्रलय अवस्था ना सर्व साक्षिणीचा. मी साक्षी चौ अवस्थेचा, तोची लक्षांश बोलिजे. मी ब्रह्मा ना विष्णू जान, या चौ साक्षी परिपूर्ण. तोची लक्षांश बोलिजे. ऐसे तत्पदीचे दोन्ही अर्थ, सबळ आणि शुद्ध निभ्रांत. तो तुझ निरोपिला वृत्तांत. तत्पदीचा शिष्य राया, असे पद लक्षणम. तव शिष्य मने गुरुदेवा, तत्पदीचा वृत्तांत निरोपिला बरवा. आता असी पदाचा सांगावा, निर्णयो कैसा जिस्वानी. तवंशी गुरुमणती शिष्यासी, सावध ऐक असी पदासी. जे ऐक्यते जीव विश्वासी, ते असी पद. त्वं पदडीचा सबळांश तिचिजे, शुद्ध लक्षांश घेईजे. तत्पदीचा सबळांश सांडिजे, घेईजे लक्षांशू. त्वं पदीचा लक्षांश जान, तत्पदीचा लक्षांश मिळवण. दोन्ही ऐक्यत्व संपूर्ण, तेचे जाण असे पद. जे तत्पद तत्पद निर्णय कते, दोन्ही पदा साक्षीत्व जाणत. मग ते जाणनी नेनते, त्या नाव असी पदगा. ते द्रष्टा ना दृष्ट दर्शन रहित, ज्ञान यज्ञ विवर्जित. ध्यान देय ज्ञानातीत, त्या नाव असी पद. भोक्ता भोग भोग्य निराळे, कर्ता कारण कार्यासी वेगळे. कोणी व्यक्तीसे नाकळे, त्या नाव असी पदगा. ते अनिर्वाच्य वैखरी अतीत, ते विवेकही पांगोळत. ज्ञान सर्व कळसिहापत, त्या नाव असी पदगा. ते जीव शिवाशी मिळवणी, क्षरक्षराची अटणी. ते अहम सोहम टाकिले पुसोनी, त्या नाव असी पद. ते भेदाभेद कुंटणे, व्यक्त्या व्यक्ता आटले. गुरु शिष्य बोलन घटले, त्या नाव असी पद. ते स्वयं स्वरूपत्व संचले, हेही बोलन निमाले. निमाल म्हणून तेही विराले, त्या नाव असी पद. व्याप्या व्यापकत्व दोन्ही नाही, व्याप्य नसता व्यापकत्व कोण पाही. वक्ता श्रोता डोही, तया नाव असी पदगा. ऐसे ते असी पद. शिष्या निरोपिला तुझ त्याचा बोध, तोची तू त्याचा परमानंद. तुझी भोगे ते भोगी म्हणता आले तुझे पण, ते त भोगावया जाणावया नाही मन. मन बुद्धी चित्त विरोन, त्या नाव असी पदगा. शिष्यराया संताचा महिमान, या असी पदाचा जे भेद जाणती. तेची परब्रह्म अवतार म्हणजे ते, त्याची आदर्शेनी यातायाती निरसोनी जाय. त्याचे दर्शन स्पर्शन अथवा जान संभाषण, घडे ज्या पुरुषाला गुण तोही ब्रह्मची होय. जे वस्तु तत जाणते पूर्ण, ते स्वयं प्रकाश ज्ञान घन.
ज्ञानासी जयाचे आयतन ते ऐशा वस्तू जाणते ते सानुभव अनुभवाशी साक्ष ते ज्ञप्ती मात्र यती दक्ष तयाशीच बोलीचे अलक्ष परब्रह्म अवतार ऐसे संत जे निजानंद भरित त्रे कुपाळू अनाथाचे नाथ तयासी जावे शरणागत स्वहित साधावया ते स्वहित मनसी काय तू ऐक सांगो निर्णय जे जीवत्व जाऊ निश्वत होय त्या नाव स्वहित बापा कळी काळाचे भय चुकवून 84चा दरारा नाही वरुण स्वयं परब्रह्मची होऊन त्या नाव स्वहित बापा मी कोडीन कोणाचा कोण स्वतंत्र की परतंत्र जाणून ऐसे मूळ पदे घेई जे साधून त्या नाव स्वहित बापा ते स्वहित साधावया सांग साधू संताचा धरी जे अंगसंग ते तो करीत अभंग भवबंध छेदोनी धरोनी भाव भक्ती विश्वास शरण जावे साधू संतास ते करीती स्वयंप्रकाश पाश छेदोनी संताचे दशलक्षणे शिष्य म्हणते श्री गुरुप्रतिम तुम्हा निरूपीची संत महिमेची ख्याती ते कैसे ओळखी कवनीय स्थिती लक्षण ते कैसे जे तव श्री गुरु म्हणती ऐक शिष्या सुमती संत लक्षण निरूपजेती ते हृदयी धरी बापा ते निराभिमान निर्द्वंद्व दया शांती क्रोध भजन शमदम अभेद ही लक्षणी देते संत जाणावे ही दशलक्षणी जे वर्तत तेची जाणजे ती संत तेही लक्षण ऐक सावचित्त एक एक अनुक्रमे सांगो निराभिमान म्हणजे जाणीव टाकोन विज्ञाता म्हणून नाही कुंदन संवेदाचा वक्ता घरी नेणे पन्यासन तर नाव निराभिमान निर्द्वंद्व म्हणजे वैर नाही आत्माची देखे सर्व देही विषाद न धरोनी एकही त्या नाव निर्द्वंदगा द्वैत करुणी जाय ज्यासी ते ते वस्तूच देखे त्यासी म्हणून विरोधन करी कोणासी त्या नाव निर्द्वंदगा दया ती आतायसी सुख देणे जे सर्वासी चुकीत देखता जीवासी काळा बुजी होय ते दया जैसी ठेच लागता अंगुठ्यासी जळ येत जैसे डोळ्यासी तैसा दुखाती देखुनी दुखित यासी त्या नाव दया चरणतळ हात सुख पावे तैसा इतर सुखे सुखावे कोणा जीवाची हिंसा न करणे त्या नाव दया परजीवासी पीडा देखता कळवळा उठे ज्याची याचिता आपुले अंग देऊनी सुखता त्या नाव दया माता जैसी बालकाचे हित सर्वची प्रकार करीत तैसे सर्व जीवासे करीत त्या नाव दया आता शांतता ते ऐक अत्यंत पीडा केली दुःखदायक तरी न माने कोणाचे दुःख त्या नाव शांती वर्मवचन पडता कानी तरी अहंकार न चढवे मनी कडवट वचन ऐकोनी दुःखी नव्हे तेची शांती आपल्या कार्याचा नाश कोणी करी जरी विशेष तरी अहंकार न चढे तयास तया नाव शांती जीवाचे गुण अवगुण देखोन क्रोध न भरे आपण मनेही विगुणिक जन ऐसे जाणतो मनोनी विकाशिक जन देखता त्यासी क्रोध न ये सर्वता निराश म्हणून क्रोधता त्या नाव बोलीजे आता सावे लक्षण वचन ते ऐक निरोपण अकराही इंद्रिय नियमून भजनी लावावे ते अकराही इंद्रिय सांगेन श्रोत त्वचा चक्षु जिवाग्रान वाचा आणि पाद शिष्ण बुधमन अकरावे जाणीजे मने ध्यान करावे गुरूंचे श्रवणी नाम ऐकावे त्याचे त्वचेची सुखद स्पर्शानुभवाचे आनंद लुटावे येरवी उघडलिया डोळा शिवदर्शनाचा सोहळा भोगी जे भलते वेळा वेगी दर्शन सुख नेत्री पहावे शिवरूप तोची झाला गुरुरूप जगतारावया अमुप दोन्ही रूपी मुक्त चितो जिवेने नामस्मरण करावे
घ्राण काढोनी गुण निर्माल्य उंगावे, ये येणे परिभजन जाणावे, आणि ऐक गा जीवेने जे जे रस चाखिजे, ते ते गुरु अर्पण म्हणिजे, एवं ही भजन जाणिजे, जीवेंद्रियांचे आतिधान्य पुण्य कारणे, गुरुसेवा अथवा गुरुमूर्ती पूजने, संत सेवेसी प्रवर्तने, आताचे भजन त्या नाव, पायाने गुरु संत दर्शना जाणिजे, कथा कीर्तनी गमन किजे, परोपकारा लागी चरणनी इजे, चरण भजन त्या नाव, बुधिमूळ बंद देवोन, स्वादिष्ठानी ओडियान साधोन, मग ब्रह्मरंद घेईजे आपण, त्या नाव भजन त्या इंद्रियाचे, अकराई इंद्रियासी, येणे परी लाविजे भजनासी, मग पाविजे परमपदासी, भजन ते ऐसे, शमद मतु ऐकाता, ते अंतकरण चतुष्टी आसी समता, मन बुद्धी चित्त अहंकाराशी स्थिरता, त्या नाव शम, आता दम म्हणजे इंद्रियासी दमन किजे, विषयांवरी धावता वर्जिजे, त्या नाव दमन पुत्रा, यथा त्या ते नव लक्षण, त्याग किजे अहंकार अभिमान, या त्यागाहुनी गहन, अनिक त्याग पै नाही, एकेला अहंकार त्यागिता, सर्व ही त्यागिले होय तत्वता, ऐसा मुळाहुनी वृक्ष उपडिता, मग शाखा पल्लव काय, म्हणून अहंकाराचा त्याग होय, तरी प्रपंचाधिक सर्व ही जाय, मग अर्प्यप सर्वस्व राहे, त्या नाव त्याग बापा, ना तरी घरदारा टाकून, जो जाये रक्षा लावून, तेतही जरी न गेला अहंकार अभिमान, तरी ते विटंबनाच की, या कारणे अहंकार गळाली आविन, कल्पना न मावळे आपण, म्हणून त्यागिजे अहंकार अभिमान, त्या नाव त्याग जाणिजे, अनेक परित्याग बोलिजे, त्या त्या फळाचा त्याग किजे, निष्काम होऊन क्रिया किजे, मग त्या नाव त्यागा जाण, आता 10 लक्षणा भेद, याचा बोध नवे द्विविध, सर्व ऐक्यता भास एकविध, त्या नाव अभेद, सत्संगाचा प्रभाव, ऐसा भेटता साधुजन, सद्भाव त्या शरण, ते छेदिती तात्काळ जन्म मरण, ज्ञान शस्त्रे करोणी, संत संगती असता, कोट्याने कोटी खंड जन्माची व्यता, मुक्ती पावी सायुजता, संत संगे करोणी, ते अवचित पाहती जयाकडे, तयाची तात्काळ ब्रह्मत्व घडे, त्याचे भवदुःख तेवाचे विघडे, तत्क्षणी बापा वाल्मिक वाट पाड्या जाण, त्याशी झालं नारद दर्शन, तो तात्काळ ब्रह्म झाला पूर्ण, संत संगतीने, असो आता दृष्टांत जरी सांगावे, तरी ज्ञानी आसी असती ठावे, हो काय बोलू संताचे सवे, विनमुख न होईजे कोणी, मनसी संत ते कोण, प्रस्तुत नाही गुरु वाचोन, संत ही मानिजे गुरु समान, तरी आपणची गुरुरूप होय, म्हणून गुरु जरी द्यायचे, तरी ते संत सेवा जाणिजे, हे भगवद्गीते जे निरोपिले श्रीकृष्ण अर्जुनेसी, इति समारोप, ऐकोनी शिष्यानंदो भरितो, वेळोवेळा श्री गुरुचरणी लागतो, मनी मी जाहलो कृतकृत्यो, स्वामी तुमच्या प्रसादे, श्री गुरु म्हणती शिष्यासी, जैसे निरोपिले तैसेची, तरी तू ब्रह्म होसी मानसी विश्वासची, तरी तू तोची निजान, हे स्वभावे केले कथन, गुरु शिष्याश संवादेन, हे श्री गुरु नागेशाशिवय अर्पण, मन्मत शिवलिंग म्हणे, मी तरी साचे ज्ञान, श्री गुरु नागेशाशी झाले विज्ञान, तोची वंदन रूप वदविला आपण, मी तोची आपण झालो, म्हणून वक्ता श्रोता आपणची, गोडीचा कविताचा किता तोची, येत कोणता कोती मी पणाची, कायस आता येते गुरुचे गुरुने केले कथन, त्याचे झाले अर्पण, मनमत शिवलिंग म्हणे मी आपण, हरपलो गुरुच्या गुरु माझे, जैसे सागराचे लवन, सागरी गेले विरोन,
मग मी आणि जीवन भेद कैसा उदकाची गार क्षणभर होतो साकार मग उदकाची उदका माझी नीर होऊन ठेला तैसा नागेशाचा अंश जाण मनमत शिवलिंगापन तो नागेशाचा नागेशी विरोन नागेशी दाहला इति श्री ज्ञानबोध श्री गुरु ज्ञानाची प्रसिद्ध ऐकता होय स्वयंबोध मनोनी पाहिजे संती इति संपूर्णमस्तु। सर्वांना सप्रेम शिवशरणात। मी शिवभक्त परायण श्री विश्वनाथ स्वामी महाराज बिनोरकर वीरशैव संप्रदायातील वीरशैवांचे मुकुटमणी संजीवन समाधीराजे संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली त्यांचा ज्ञानबोध नावाचा हा ग्रंथ आपण श्रवण केला। त्या ज्ञानबोधामध्ये पहिलं लक्षण ज्ञान लक्षण, दुसरं अज्ञान लक्षण, तिसरं वैराग्य लक्षण, चौथं भक्ती लक्षण, पाचवं त्वमसी त्वपद लक्षण, तत्पद लक्षण आणि असिपद लक्षण, तसेच संताचा महिमा, संताची 10 लक्षणे, सत्संगाचा प्रभाव आणि समारोप। संप्रदायात थोडस दुर्दैव म्हणायला हरकत नाही, दुर्मिळपणाचा ग्रंथ आहे, पण मी बैसऱ्या ठिकाणी कमी वेळामध्ये तुम्हाला श्रवण व्हावा याच्यासाठी श्री मन्मथ माऊलींची सेवा म्हणून तुमच्या श्रीचरणाची मी समर्पित करतो। सर्वांना सप्रेम शिवशरणात। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। श्री सद्गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज की जय। भारत माता की जय। सब संतन की जय।